एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवर इन एसवी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत विकास गोल्डन ग्रामर बुक 1 लेसन नंबर 9 मंथ्स ऑफ द इयर. मंथ्स ऑफ द इयर तर वर्षातील महिने. तर चला तर पाहून घेऊया. देयर आर 12 मंथ्स इन अ इयर. तर एका वर्षात 12 महिने असतात. एका वर्षात 12 महिने असतात. ईच मंथ हॅज अ नेम. प्रत्येक महिन्याला नाव आहेत. त्यांचे काय आहेत? नावे आहेत. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट मंथ आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. अशा प्रकारे 12 मंथ्स आहेत आणि या 12 मंथ्सला प्रत्येकांना स्वतःची नावे आहेत. तर एक्सरसाइज देण्यात आलेला आहे. चला तर पाहून घेऊया. राईट द करेक्ट नेम्स ऑफ द मंथ्स इन द ब्लँक्स. तर आपल्याला खाली फिल इन द ब्लँक्स देण्यात आलेला आहे. तर त्या फिल इन द ब्लँक्स मध्ये करेक्ट मंथ चे नेम्स लिहा असं म्हटलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. फर्स्ट वन, माय बर्थडे फॉल्स इन द मंथ ऑफ डॅश डॅश. तर ज्या विद्यार्थी फर्स्ट स्टँडर्डला आहे त्याचं बर्थडे, त्याचा वाढदिवस कुठल्या मंथ मध्ये आहे, कुठल्या महिन्यामध्ये आहे, तो महिना या अंडरलाईन म्हणजे जिथं आपल्याला स्पेस देण्यात आलेला आहे, ब्लँक स्पेस, तिथं आपल्याला त्यांचं बर्थ मंथ जे कुठलं आहे ते तिथं आपल्याला लिहून घ्यायचं आहे. तर मी इथं लिहून घेईल मार्च. तुमच्या मुलाचं किंवा स्टुडंटचं बर्थ मंथ कुठलं आहे ते तुम्ही लिहून घेऊ शकता. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे डॅश डॅश इज द फर्स्ट मंथ ऑफ द इयर. तर वर्षातला पहिला महिना कोणता आहे म्हटलेला आहे. फर्स्ट म्हणजेच काय? पहिला. मंथ म्हणजेच काय? महिना. तर वर्षातला पहिला महिना कुठला आहे? जानेवारी आहे. काय आहे? जानेवारी आहे. तर इथं आपण जानेवारी लिहून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे डॅश डॅश इज द लास्ट मंथ ऑफ द इयर. तर वर्षातला सगळ्यात शेवटचा महिना कोणता आहे असं विचारण्यात आलेलं आहे. तर सगळ्यात शेवटचा महिना आहे डिसेंबर. लास्ट कुठला आहे? डिसेंबर आहे. तर इथं डिसेंबर लिहून घेऊया. नेक्स्ट वन आहे इंडिपेंडन्स डे फॉल्स इन अ मंथ ऑफ डॅश डॅश. स्वातंत्र्य दिवस कुठल्या महिन्यात येतो, कुठल्या महिन्यात येतो असं विचारण्यात आलेलं आहे. तर ऑगस्ट महिन्यात येतो. पहा, 15 ऑगस्ट महिन्यामध्ये इंडिपेंडन्स डे येतो. तर इथं आपण काय लिहून घेऊया? ऑगस्ट लिहून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे चिल्ड्रन्स डे इज सेलिब्रेटेड ऑन द 14th ऑफ द नोव्हेंबर. तर चिल्ड्रन्स डे नोव्हेंबर महिन्यामध्ये साजरा केला जातो. 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो. 14th ऑफ नोव्हेंबर. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लर्न दिस पोएम. पोएम देण्यात आलेला आहे. तर लर्न करून घ्या म्हटलेलं आहे. चला तर पाहून घेऊया. 30 days हॅज सप्टेंबर, एप्रिल, जून अँड नोव्हेंबर. तर सप्टेंबर, एप्रिल आणि जून आणि नोव्हेंबर मध्ये टोटल किती डेज आहेत? 30 डेज आहेत. तर या सप्टेंबर, एप्रिल, जून, नोव्हेंबर महिन्यामध्ये टोटल फक्त 30 डेज आहेत. 30च दिवस आहेत. ऑल द रेस्ट हॅव अ 31. हे सगळे सोडून सप्टेंबर, एप्रिल, जून आणि नोव्हेंबर सोडून सगळ्या महिन्यांमध्ये 31 डेज आहेत. किती आहेत? 31 दिवस आहेत. एक्सेप्ट फेब्रुवारी अलोन. फेब्रुवारीला सोडून. कोणाला? फेब्रुवारीला सोडून. विच हॅज अ 28 डेज क्लिअर. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये किती डेज असतात, किती दिवस असतात? 28च डेज असतात. किती? 28 डेज असतात. अँड 29 इन ईच लीप इयर. तर 29 डेज फेब्रुवारी मध्ये कधी येणार? लीप इयरला येणार. कधी येणार? लीप इयर. लीप इयर म्हणजेच काय? ज्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस येतात, ज्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस येतात त्या वर्षाला लीप इयर असं म्हणतात. म्हणजेच हा वर्ष प्रत्येक 4 वर्षाने येतो. दर 4 वर्षाने हा लीप इयर येत असतो. तर त्या लीप इयर मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 डेज असतात. किती डेज असतात? 29 डेज. दॅट आफ्टर लर्न दिस द नेम ऑफ ईच मंथ बिगिन्स विथ अ कॅपिटल लेटर. तर प्रत्येक महिन्याचा जो फर्स्ट लेटर आहे तो कॅपिटलनं स्टार्ट होणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 9 मंथ्स ऑफ द इयर
हा लेसन पाहिलो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.